नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात स्टडी मास्टर पॉडकास्ट. जर तुम्ही MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही तयार केला आहे एक आधुनिक डिजिटल अभ्यास प्लॅटफॉर्म स्टडी मास्टर. स्टडी मास्टरमध्ये तुम्हाला मिळतात डिजिटल पुस्तक वाचन, प्रॅक्टिस प्रश्न, टेस्ट सिरीज, स्मार्ट नोट्स आणि हायलाइट सिस्टम, टू डू स्टडी प्लॅनर, AI मदत, नियोजित रिव्हिजन सिस्टम, स्टडी अनालिटिक्स तुमची प्रगती मोजण्यासाठी, म्हणजेच अभ्यासासाठी लागणारी सर्व साधने एका ठिकाणी. अधिक माहितीसाठी भेट द्या www.studymaster2018.com. आता सुरू करूया आजचा महत्त्वाचा घटनात्मक विषय. एक प्रश्न विचारूया. जर भारत सरकारला देशाचा एखादा भूभाग दुसऱ्या देशाला द्यायचा असेल तर काय होईल? फक्त 2 देशांमध्ये करार झाला की जमीन देता येईल का? की त्यासाठी भारताच्या संविधानात बदल करावा लागेल? हा प्रश्न फक्त राजकीय नाही, तो देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर देणारे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण म्हणजे बेरुबारी केस. आज आपण समजून घेणार आहोत बेरुबारी प्रकरणाची कथा, नेहरू-नून करार काय होता, सर्वोच्च न्यायालयाने काय मत दिले आणि या प्रकरणाचे घटनात्मक महत्त्व. ही कथा सुरू होते 1947 पासून. भारताचे विभाजन झाले आणि 2 स्वतंत्र देश निर्माण झाले, भारत आणि पाकिस्तान. सीमा निश्चित करण्यासाठी रॅडक्लिफ कमिशनने सीमारेषा आखली, परंतु काही भागांमध्ये सीमारेषा स्पष्ट नव्हती. त्यापैकी एक भाग होता बेरुबारी युनियन. हा भाग पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात होता. विभाजनानंतर या भागावर भारत आणि पाकिस्तान दोघांचाही दावा होता. यामुळे सीमावाद निर्माण झाला. 1958 मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान फिरोज खान नून यांनी हा सीमावाद सोडवण्यासाठी एक करार केला. हा करार इतिहासात ओळखला जातो नेहरू-नून करार 1958. या करारानुसार बेरुबारी युनियनचा काही भाग पाकिस्तानला देण्याचा निर्णय झाला. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील काही एन्क्लेव्सची देवाणघेवाण करण्याचे ठरले. परंतु यामुळे एक मोठा घटनात्मक प्रश्न निर्माण झाला. भारत सरकारसमोर एक गंभीर प्रश्न उभा राहिला. भारताची जमीन दुसऱ्या देशाला देण्यासाठी फक्त आंतरराष्ट्रीय करार पुरेसा आहे का? की त्यासाठी संविधान दुरुस्ती करावी लागेल? हा प्रश्न फक्त राजकीय नाही, तो देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर देणारे अत्यंत महत्त्वाचे प्रकरण म्हणजे बेरुबारी केस. आज आपण समजून घेणार आहोत बेरुबारी प्रकरणाची कथा, नेहरू-नून करार काय होता, सर्वोच्च न्यायालयाने काय मत दिले आणि या प्रकरणाचे घटनात्मक महत्त्व. 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले मत दिले. न्यायालयाने स्पष्ट सांगितले, आर्टिकल 3 चा वापर येथे करता येणार नाही, कारण आर्टिकल 3 चा वापर फक्त राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ नवीन राज्य निर्माण करणे, राज्यांचे विभाजन करणे, राज्यांच्या सीमांमध्ये बदल करणे. परंतु देशाचा भूभाग दुसऱ्या देशाला देणे हा आर्टिकल 3 च्या कक्षेत येत नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, संविधान दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार भारत सरकारने संविधानात दुरुस्ती केली. 1960 मध्ये करण्यात आली 9वी घटना दुरुस्ती 1960. या दुरुस्तीमुळे बेरुबारीचा काही भाग पाकिस्तानला देण्यात आला. या प्रकरणामुळे भारतीय संविधानातील एक महत्त्वाचा नियम स्पष्ट झाला. भारताची जमीन दुसऱ्या देशाला देण्यासाठी संविधान दुरुस्ती आवश्यक आहे. आर्टिकल 3 फक्त राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय सीमांमध्ये बदल करण्यासाठी आर्टिकल 368 अंतर्गत संविधान दुरुस्ती करावी लागते. आता परीक्षेसाठी महत्त्वाचे क्विक नोट्स. बेरुबारी केस 1960, नेहरू-नून अग्रीमेंट 1958, प्रेसिडेन्शियल रेफरन्स आर्टिकल 143, लँड ट्रान्सफर आर्टिकल 368, अमेंडमेंट 9वी घटना दुरुस्ती 1960. बेरुबारी केस 1960, सीमाविषयक प्रश्न, नेहरू-नून अग्रीमेंट 1958, सीमा समस्येचे निर्माण, राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागितला आर्टिकल 143, न्यायालयाचे मत, आर्टिकल 3 अपुरे, घटना दुरुस्ती आवश्यक, 9वी घटना दुरुस्ती, सीमा बदल नियमित करण्यात आला. मित्रांनो, जर तुम्हाला डिजिटल पद्धतीने व्यवस्थित आणि स्मार्ट अभ्यास करायचा असेल तर आमचा प्लॅटफॉर्म नक्की वापरा. स्टडी मास्टर ऑल इन वन लर्निंग प्लॅटफॉर्म. येथे तुम्हाला मिळतात बुक्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स, टेस्ट सिरीज, नोट्स अँड हायलाइट्स, AI हेल्प, रिव्हिजन सिस्टम, स्टडी अनालिटिक्स. अधिक माहितीसाठी भेट द्या www.studymaster2018.com.
पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या घटनात्मक प्रकरणाची कथा समजून घेऊ. तोपर्यंत अभ्यास करत रहा आणि जिज्ञासा जिवंत ठेवा.